श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, शास्त्रानुसार 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकून सुद्धा वटपौर्णिमेला घालायच्या नाहीत. आणि गर्भवती महिलांनी काय करावे, एकच गुंडी किती महिलांनी वापरावी किंवा मग उपवास कसा करावा, जर आपल्याकडून काही अशा चुका झाल्या तर खूप अशुभ मानले जाते. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या ज्या आपण घालायच्या नाहीत? चुकून सुद्धा अशा चुका करायच्या नाहीत. वटपौर्णिमेचा दिवस हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप शुभ असतो. अशा साड्या घातल्यामुळे नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. मंडळी, वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी असणार आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात, तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले होते व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे. तो दिवस होता तो म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेचा, म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली व या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्वजण स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असे झाड म्हणून सुद्धा वड ओळखले जाते. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवतांचा वास आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचे पूजन केल्याचे पुण्यफळ, सुख, सौभाग्य प्राप्त होते. हे तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सुवासिनी स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 30 जून रोजी पहाटे 5:26 समाप्त होईल. उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाईल. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि पूजेसाठी शुभ मानला जाणारा ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:06 ते 4:46 या वेळेत असेल. या व्यतिरिक्त या दिवशी अभिजित मुहूर्तावर पूजा करणे देखील शुभ मानले जाते. आपल्या भोलेनाथांचा दिवस म्हणजे सोमवार हा सौभाग्यवर्धक असे वटपौर्णिमेचे व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे. वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. काही महिला काय करतात की सकाळी अगदी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची कशीही पूजा करतात, परंतु असं करू नका. महिलांनो, हा दिवस वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे नीट व्यवस्थित पूजा करावी. तर आपल्याला या दिवशी लवकर उठायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे, म्हणजे आपल्याला लक्ष्मी नारायण या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतो, ते प्रसन्न होतात. यासाठी पूजाविधी, मुहूर्त आणि साहित्य काय, तसेच कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत, हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या दिवशी महिलांनी काय करायचं आहे किंवा काय करणं टाळायचं आहे, सर्व नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तर वडाच्या झाडाची पूजा केल्याने तिन्ही देवता प्रसन्न होतात. काही शारीरिक, मानसिक जे काही तुम्हाला त्रास असतील त्याची तीव्रता कमी होते. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची छान अशी विधिवत पूजा करायची आहे. सोमवार असल्यामुळे आपल्याला भोलेनाथाचा दिवस अतिशय छान असा लाभलेला आहे. या दिवशी माता पार्वतीची सुद्धा छान अशी विधिवत पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर त्या फोटोची छान अशी पूजा करा. तो फोटो पुसून घ्या आणि किंवा मूर्ती असेल तर पंचामृताने किंवा गाईच्या शुद्ध कच्च्या दुधाने तुम्ही मूर्तीला अभिषेक घालू शकता. त्या दिवशी त्यांच्यासमोर सुद्धा ओटी भरायची आहे. तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरी चालेल, परंतु वटपौर्णिमेला गहू आणि आंबा जरूर घ्यावा. त्याने ओटी भरली तरी सुद्धा चालते. तुळशी मातेची पूजा करायची आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या
वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असते. आपण इतर वेळी तांदळाची ओटी भरत असतो. त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा मग 5 बायकांची ओटी भरत असतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाने ओटी भरावी. तुम्हाला कुलस्वामिनीची ओटी भरताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना सुद्धा गहू वापरायचे आहेत. गव्हाला या दिवशी खूप महत्त्व असतं. गव्हाला सोन्यासारखं मानलं जातं. म्हणून सोन्यासारखं सुख ऐश्वर्य तुमच्या ओटीत देवी आई साक्षात माता लक्ष्मी देत असते. म्हणून गव्हाचा वापर करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्त्वाचे आहे तितकेच शास्त्रीय दृष्टीने वडाचे झाड महत्त्वाचे आहे. हे झाड 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. यामुळे सौभाग्यवती महिला पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते. त्याचप्रमाणे पतीला सुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचे व्रत करतात. आता पाहूया वटपौर्णिमा पूजा नेमकी कशी करायची. तर वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावेत. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुले, अक्षता, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर किंवा पुरणपोळी तसेच ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावे. हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 7 वेळा प्रदक्षिणा घाला. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. वटपौर्णिमेला कोणती साडी नेसावी व नेसू नये. तर वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. हा रंग सुख सौभाग्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे. हिरवा रंग जास्त करून तुम्ही परिधान केलाच पाहिजे. यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकवाचा लाल रंग तुम्ही तो परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्याचा, तेजस्वी असा तुम्ही परिधान करू शकता. परंतु या दिवशी चुकून सुद्धा तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग आणि निळ्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या नाहीत. तसेच तुम्ही मासिक पाळीमध्ये वापरलेली किंवा एखाद्या सुतकामध्ये वापरलेली साडी वटपौर्णिमेला घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडीसुद्धा तुम्ही पौर्णिमेला परिधान करू नये. पूजा झाल्यानंतर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेली घरी घालायचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नका. कारण वटपौर्णिमेचा अख्खा दिवस हा खूप शुभ असतो. या दिवशी सोमवार आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला याच रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. म्हणजे हिरवा रंग, लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, जांभळा यासारख्या रंगाच्या साड्या किंवा कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या, सौभाग्याचे लेणे महिलांनी अवश्य हातामध्ये घालावे. या दिवशी जर तुमच्याकडे आधीच्या बांगड्या असतील किंवा सुतकामध्ये वापरलेल्या बांगड्या असतील तर तुम्ही अशा बांगड्या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नका. या दिवशी तुम्ही 6 का होईना परंतु नवीन बांगड्या घ्या आणि हिरव्याच बांगड्या या दिवशी घाला. तसेच वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणलेली असेल तर तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण तिकडे जाऊनच पूजा करावी. उगीच आळस करू नये. या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल, आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मानसन्मान करून घेईल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा मानसन्मान करायचा आहे, कोणाचाच अपमान करायचा नाही. याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तसेच या दिवशी मांसाहार, मद्यपान होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी स्वतः शांत मन ठेवा. अगदी प्रसन्न राहा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत असू द्या, उपवास असू द्या, लवकर फळाला येतो असे म्हणतात. तर पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर यामध्ये तुम्ही
हिरव्या बांगड्या घेऊ शकता, नंतर पंचामृत घेऊ शकता, गाईचं कच्चं दूध घेऊ शकता, सुपारी, पैसे, दुर्वा, गहू, फुले वगैरे तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. नंतर तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता. आपल्या सर्व महिलांना माहीत आहे की प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. सर्वात प्रथम दिवा लावायचा, नंतर गणपतीची पूजा करायची. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गणपतीला मान द्यायचा आहे, म्हणून विड्याची 2 पानं मांडून त्यावर सुपारी ठेवायची. त्या सुपारीला गणपती बाप्पा समजून हळदी कुंकू लावायचं, पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. नंतर हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला सूत गुंडाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर सौभाग्याचा अलंकार सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. मूठभर गहू, आंबा या गोष्टी यासाठी लागणार आहेत. दरवर्षी पूजा करता अगदी तशीच तुम्हाला पूजा करायची आहे. जन्मजन्मी हा जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाने, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा. नंतर तुम्ही काही खाल्लं तरी सुद्धा चालेल. काही महिला काय करतात की वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास करतात, मग तो उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात. परंतु तुमची जशी परंपरा आहे तसा उपवास करू शकता. काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलं की उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास पकडला जातो. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. गरोदर महिलांनी पूजा करू नका. तुमचा जर 7वा, 8वा, 9वा असे महिने चालू असतील तर चुकून सुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका, नाहीतर पोटातील बाळाला कालसर्प दोष लागण्याची शक्यता असते, असं आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे. यावर्षी पूजा करू नये. नंतर 1 ते 6 महिने झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली जाऊन हळदी कुंकू, फूल वाहून वडाच्या झाडाला नमस्कार केला तरी सुद्धा चालेल. परंतु 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर प्रदक्षिणा घालू नका, कोणाची ओटी भरू नका किंवा कोणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका, कारण तुमची ओटी पहिलेच भरलेली असते. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका. पण चुकून जरी गेला तरी फेऱ्या मारू नका, कोणाकडून ओटीसुद्धा भरून घेऊ नका. फक्त आपल्याला जो दोरा सूत आहे तो वर्षभरा झाला की गुंडाळायचा असतो. सूत फक्त तिथे अडकवून या. गुंडी आहे तशीच खाली सोडा. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. आता सर्व महिलांनी, स्त्रियांनी वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला ज्यावेळेस आपण पूजेसाठी गेल्यानंतर एकीचं सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितले आहे की 7 फेरे मारून झाले की तो जो धागा आहे, सूत, तो महिला तोडून घेतात आणि दुसरीला देतात. पण अशी चूक अजिबात करू नका. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा, सूतगुंडी जी असते ती तिथेच खोचून आतमध्ये ठेवून द्यायची आहे. तोडायची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचाच धागा घेऊनच झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. त्यामध्ये सगळ्या वस्तू आहेत का नीट काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये खास करून स्वतःची सूत गुंडी असायलाच हवी. अगदी सख्ख्या बहिणी जरी असतील तरी तुम्ही एकमेकींना स्वतःची सूत गुंडी देऊ नका. म्हणजेच तुम्ही या गोष्टी करायच्याच नाहीत, द्यायच्याच नाहीत. काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, जेणेकरून या बाकीच्या महिलांना सुद्धा याचा उपयोग होईल. तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम
ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः. ओम ऋणमुक्तेश्वराय श्री स्वामी समर्थाय नमः.